आज आम्ही जिथं धरणे आंदोलन ठेवलेले आहेत राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनावर आज जे निवडणुका झाल्या कालच्या विधानसभेच्या ते सगळ्या बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे होत्या. सगळ्या बोगसगिरीनं हे विजय मिळवलेला आहे यांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याला दिवसाची वीज मिळाली पाहिजे. शेतकऱ्याच्या जी समस्या आहे ते कोणी सोडत नाही. लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचं आम्हीच देऊन मतं घेतले, त्यांना 2100 रुपये देतो म्हणले, ते अजून दिलेले नाहीत. त्यांचे पैसे भेटले पाहिजे. बऱ्याच 1 ते 25 मागण्या आहेत आमच्या मोठ्या मोठ्या. याच्यामध्ये आरोग्याच्या लोकांना सेवेत सामावून घेतलं पाहिजे. पुन्हा मराठा समाजाचं आरक्षण मिळालं पाहिजे. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जी काही भ्रष्टाचारी लोक होते ते हाकलले पाहिजे. मंत्रालयामध्ये रोजगार हमीची जी कामं आहेत ती टक्केवारी घेऊन केले जातात, त्या लोकांना सुद्धा चौकशी झाली पाहिजे. 2000 कोटीचा घोटाळा आहे. शेतकऱ्याचे शेत रस्ते होत नाहीत पण बिलं उचलले जातात, बोगस बिलं उचलले जातात. तर अशा सर्व शेतकऱ्याच्या जी समस्या आहे त्या समस्याला कोणी वाली नाही, म्हणून आज आम्ही इथं आंदोलन उभा केलेलं आहे. शासनाने याच्यावर दखल घ्यावी आणि आमच्या 1 ते 25 मागण्या, शाळेचं अनुदान असेल, शेतकऱ्याचा हमीभाव असेल, कांदा असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, त्या सर्व याला हमीभाव मिळाला पाहिजे. ज्यांनी हमीभाव जाहीर केलाय 4800 रुपये, पण ते वेळेवर मिळत नाही. 3000 रुपयांनी आणि 3500 सोयाबीन खरेदी केलं जातं. अशा लोकांना सजा झाली पाहिजे. आणि जे काही आपले आहे 10,000च्या पुढे भाव आम्हाला शेतकऱ्याला सोयाबीनला मिळाला पाहिजे. तीव्र आंदोलन करण्यात येईल. जर सर्व शेतकऱ्यांना घेऊन मोठा मोर्चा मुंबई मंत्रालयावर काढण्याचं आमचं मानस आहे.